पहलगाममध्ये जे परवा काही झालं ते न्यूजमध्ये बघून त्या स्त्रियांच्या वेदना ज्यांचे लोक त्यांच्या आयुष्यातून कायमचे चालले गेले त्यांना खरं तर किती वेदना होत असतील हे आपण शब्दातही वर्णू शकत नाही. ते सगळं टी व्हीत बघताना ना हृदयाला कितीतरी वेदना होत होत्या. त्या स्त्रियांना त्या लोकांना काय वेदना होत असतील हे मी इमॅजिनही नाही करू शकत आहे. त्या सगळ्या लोकांना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्या विषयावरती ना बोलायला तर खूप आहे, पण शब्दच बाहेर येत नाहीत. इतकं सगळं वेदनादायी आहे. नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळची कामं सुरू झालेली आहेत. काल रात्री मी भांडी घासली नव्हती, ती सकाळीच उठून घासून घेतलेली मुली शाळेत गेल्यानंतर. आणि त्यानंतर मी दही लावून घेतलेलं दूध आल्यानंतर दूध कोमट होऊ दिलेलं आणि मग दही लावलं की जेणेकरून संध्याकाळी मला ते सेट झालेलं असेल आणि फ्रीजमध्ये ठेवता येईल. फ्रीजचा बॉक्स खाली झालेला होता आणि तोही मला स्वच्छ करायचा होता. थोडंसं का असेना फ्रीजचा एक भाग तरी स्वच्छ होऊन जाणार म्हणून हा बॉक्स मी स्वच्छ करून घेतला. माटी खाली झालेला होता तर माठ पण मी भरून घेतलेला आहे, कारण ना ऊन चांगलंच तापतंय आणि ते गरम पाणी अजिबात प्यायला जात नाही, म्हणून माठ सदैव भरलेला असला ना तर गार पाणी प्यायला छान वाटतं. आम्ही फ्रीजचं पाणी पित नाही म्हणून मग माठ मी अगदी कंटिन्यू दिवसात 3दा तरी भरत असते. त्यानंतर मला बनवायच्या होत्या शेवग्याच्या शेंगांची भाजी. त्यासाठी मी आपलं नेहमीचंच कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं, थोडासा लसूण टाकला. खूप काळपट न भाजता मी 75%च भाजलेला आहे, कारण की यावेळेस मला जास्त काळपट अशी म्हणजे काळा मसाल्याची रस्सा म्हणतात ना तो करायचा नव्हता. अगदी नॉर्मली करायचा होता. मला ना बऱ्याच व्हिडिओंच्या खाली कमेंट्स येतात की मंथली बजेट सांगा, त्यावरती व्हिडिओ बनवा. मी एक सांगेल की प्रत्येकाचा एक बजेट ना वेगवेगळा असतो. फक्त ना म्हणजे तो खर्च आपण कसा आणि कुठे करतो ना त्यालाही खूप महत्त्व आहे. पैसे तर ना सगळेच जण कमवत असतात, पण ते वाचवायचे कसे ना हे बऱ्यापैकी म्हणजे ना खूप लोकांना माहितीच नसतं. बरेच जण खूप पैसाही वाचवत असतात, कंजूशी करत असतात. या सगळ्यात ना मी एकच सांगेल की बचत करणं ना खूप गरजेचं आहे. तो पगार आपला 20,000 असू द्या, 10,000 असू द्या की 50,000 असू द्या किंवा 1,00,000. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर गोष्ट पैशा पाण्याची प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक जर वाचलं नसेल ना तर नक्कीच वाचा. कारण की त्या पुस्तकात ना नेमका पैसा आपण कसा खर्च करायला पाहिजे, गुंतवणूक कशी करायला हवी किंवा आपल्या आयुष्यात पैशाचं किती महत्त्व आहे हे अतिशय उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे. पैसा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी एकदा तरी संकटं येतात आणि त्या संकटांमध्ये जितकी आपल्या लोकांची साथ महत्त्वाची असते ना तितकीच पैशाचीही साथ खूप महत्त्वाची असते. 2021पर्यंत ना मला तेवढी म्हणजे मॅच्युरिटी होती, पण आज ज्या लेवलला आहे ना तितकी नव्हती. 2021ने ना मला म्हणजे इतकं शिकवलं की पुढच्या 10 वर्षाची मॅच्युरिटी दिली आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष्य ना कसं जगायला हवं हेही मला शिकवलं. आणि पैसा किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात हे पण शिकवलं. कारण की लोक तर असतातच आपल्यासोबत आपले, पण पैसा जर नसला ना तर आपण बघा हॉस्पिटलमध्ये चांगल्या ट्रीटमेंट्स घेऊ शकत नाही किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला काही हवं असेल तर तेही घेऊ शकत नाही. पण यासाठी आपल्याकडे जितका पैसा असेल तर तो संपूर्ण आपल्या आनंदासाठी किंवा आपल्या मजेसाठी खर्चून टाकायचा नसतो. आपल्याला जर 20,000 पगार असेल ना तरीही आपण 2,000 रुपये तरी वाचवायला पाहिजे, महागाई जरी असेल तरी. कारण व्यवहार ज्ञान जर योग्य पद्धतीने असेल ना तर नक्कीच आपण पैसे वाचवू शकतो. कारण की आपण ज्या युगात आहोत जिथे सोशल मीडिया आहे
ते रोज आपल्याला वेगवेगळं म्हणजे अट्रॅक्ट करणाऱ्या वस्तू दिसत असतात आणि त्याला किती मोहाला आपण बळी पडायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे. जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशांची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका आपण नेहमीच टाळला पाहिजे. हे प्रफुल्ल वानखेडे सरांचं ना पुस्तकातलं एक सुंदर असं वाक्य आहे. याच्यात असंख्य असे वाक्य आहेत, इतके मनाला भावतात ना आणि आपण कुठे चुकतोय ही पण जाणीव नक्की करून देतात. मलाही म्हणजे मी कंजूष आहे स्वतः असं म्हणणार नाही. मलाही अनेक गोष्टींचा मोह होतो. पण मी आता ना खूप स्वतःला बदलवून घेतलेलं आहे, की खरंच या वस्तूची गरज आहे का? की आपण आपल्या म्हणजे मजेसाठी, मौजसाठी घेत आहोत यातला फरक मी आता थोडा तरी ओळखायला शिकली आहे. आज आहे वरुथिनी एकादशी व्रत. या व्रताचं खूप महत्त्व आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी ना भगवान श्रीकृष्णांना विचारले की वरुथिनी एकादशी व्रताचं एवढं काय महत्त्व आहे. तर त्यांनी युधिष्ठिर महाराजांना एक गोष्ट सांगितली. माध्यांतर नावाचा राजा नर्मदा नदीच्या काठीना राज्य करत होता. राजा खूप देवाची पूजा करायचा, लोकांची सेवा करायचा. राजा जंगलात तपस्या करण्यासाठी गेला होता. तपस्या करत असताना तो ज्या ठिकाणी तपस्या करत होता त्या ठिकाणी अस्वल आला. अस्वलाने राजावर हल्ला केला. पण राजा काही जागेवरून हलेना, कारण की तपस्या करताना हल्ले तर त्याचे तितके म्हणजे महत्त्व किंवा तपस्या भंग होते असं मानलं जातं. मग राजा अगदी मनापासून भगवान श्री विष्णूंची तपस्या करत होता. नंतर अस्वलाने राजाचं रक्तही प्याला आणि एक पायही खाऊन टाकला. राजाला वेदना तर होत होत्या. त्यावेळेस राजाने भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि भगवान श्री विष्णू प्रसन्न होऊन पृथ्वीलोकावरती आले आणि अस्वलाचा वध केला. नंतर राजाला खूप वेदना होत असल्याने भगवान श्री विष्णूंना कळले की राजाला खूप वेदना होत आहेत. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी सांगितले, ए राजन, तुम्ही मथुरेला जा आणि तिथे माझं पराह अवताराची मूर्ती आहे, त्यांची पूजा करा. तुम्हाला जी ही शिक्षा मिळालेली आहे ती तुमच्या पूर्वजन्माची शिक्षा होती आणि ती आता तुम्ही भोगलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन वरुथिनी एकादशीचं व्रत केलं तर तुम्हाला तुमचा पाय जो अस्वलाने खाल्ला आहे तर तुम्ही पूर्वरत होणार, तुमच्या वेदना पूर्णपणे नष्ट होणार. राजा तिथे मथुरेला गेले, त्यांनी व्रत केलं आणि राजा पूर्वव्रत झाले. जेवण बनवून झालेलं आहे, पूजा झालेली आहे आणि बचतीबद्दल जर काही चुकून शब्द वापरले गेले असतील तर मला खरंच माफ करा. नंतर किचन ओट्यावरती जीही भांडी पडलेली होती, पिठाचा डबा, पातेलीत शिल्लक असलेली थोडी भाजी. नंतर मावशी आलेल्या होत्या घर पुसायला, तर मला खूप घाई झालेली होती ही सगळं आवरायची. पण शूटिंग सुरू करायची असते म्हणून मग थोडं लेट होतंच आणि आज मावशी अजूनच जास्त लवकर आलेल्या. त्या ना आमच्या घरमालकांकडेही येतात कामाला. मग मी त्यांना सांगितलं त्यांचं करून या, तोपर्यंत मी सगळं घर आवरून ठेवते. कारण ना मला स्वतः झाडल्याशिवाय ना समाधान नाही होत माझं. मला असं वाटतं कारण की त्यांनी नीट झालं नसेल, नंतर तसाच कचरा राहून जातो आणि मग परत ते घर पुसलेलंही वाटत नाही. मग त्या वरती गेल्या, ते कामं करत होत्या. तेवढ्या वेळात मी संपूर्ण घर, प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवून दिली. किचन ओटा म्हणजे स्वच्छ केलेला. त्या येण्यापूर्वीच संपूर्ण घरही झाडून काढलेलं. गॅसला ना आज काही मला धुवायचं नव्हतं. मग मी काय केलं की फक्त आपला भांड्यांचा साबण घेतला आणि तो बोटांनीच असा गॅस शेगडीला लावून घेतला. कारण की त्या गॅस शेगडी पण खूप छान चकाकते आपल्या जर साबणाने आपण घासून घेतली तर, स्टीलची असेल तर. नाहीतर काचेच्या शेगडीला आपलं लिक्विडशिवाय पर्याय नसतो. आणि गॅस ओट्याला ना एकतर आपलं डिशवॉश लिक्विड किंवा
म्हणजे माझ्याकडे जे लायझॉलचं लिक्विड आहे ना त्याच्याने पुसून घेत असते. जास्त खराब झालं तर लिक्विडने घासून काढते, स्वच्छ धुवून घेते. पण आज तेवढा म्हणजे एवढं काही खराब झालेलं नव्हता, म्हणून मग मी फक्त लिक्विडने या प्रकारे पुसून घेतलेला आहे. कापड ओला केला आणि त्याच कापडावरती थोडंसं लिक्विड मारलं. या लिक्विडने ना खूप छान चकाकी येते गॅस ओट्याला. फक्त स्टीलच्या शेगडीवर मारू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्याही वेळेस दाखवलेलं आहे त्यावेळेस सांगते, कारण की याचे डाग पडतात. गॅस ओटा जर स्वच्छ असेल ना तर संपूर्ण घर स्वच्छ वाटतं, आणि जरी संपूर्ण घर स्वच्छ केलं आपण आणि गॅस ओटा स्वच्छ नसेल, सिंकमध्ये खूप सारी भांडी असतील, गॅस ओट्यावरती खूप असं उष्ट पडलेलं असेल, तर बघा आपलं घर आवरलेल्यासारखं वाटतच नाही. रोज व्हिडिओ टाकायचा का, या कमेंट्स म्हणजे हे बोलण्याला ना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला मैत्रिणींनो. तुमचे मनापासून आभार मानते. मी 31 तारखेपर्यंत ना प्रयत्न करणार आहे की माझ्याकडून रोज शक्य होतं का. रोज जर शक्य झालं ना तर मी नक्कीच प्रयत्न म्हणजे टाकत राहीन. आणि जर समजा घराकडे थोडं दुर्लक्ष होतं आहे, मुलींकडे होतं आहे, तर मग एक दिवसाआड तर मग मी निश्चितच टाकेन. नंतर आता मला हे स्वच्छ करून घ्यायचं होतं. डस्टबिनही मी स्वच्छ करून घेते. ज्याही वेळेस मी कचरा टाकला ना तर लगेच मी डस्टबिन नियमित स्वच्छ करते, कारण की त्याशिवाय ना मला चैन पडत नाही. डस्टबिन ना मी आपली म्हणजे कपडे धुण्याच्या पावडरने स्वच्छ केलेला आहे. खूप खराब झालं तर हार्पिकने करते. आणि मला विचारलं होतं घर पुसण्यासाठी कुठलं लिक्विड वापरता, तर क्लिनॉल दाखवलेलं आहे. आणि ज्यावेळेस डस्टबिन स्वच्छ झालं ना कॅरी बॅग लावण्याआधी ना मी त्यामध्ये थोडे 2-3 थेंब टाकते की जेणेकरून वास येत नाही त्याचा. इथे ना जराही स्वच्छ नसला ना हा एरिया तर लगेच माशा येतात, म्हणून मग मी ना न चुकता रोज हा म्हणजे युटिलिटी एरिया आहे तो स्वच्छ करतेच. आणि जी माकड दादा आहेत ना तेही रोज इकडून राऊंड मारतात, कारण की ना मला सुरुवातीला समजायचंच नाही की असं 4 बोटं असलेलं पावलं कुणाचे आहेत. थोडा शेप तर माणसांच्या पावलांसारखाही दिसायचा, पण थोडा वेगळा येईल म्हणजे 50-50%. तर सुरुवातीला मला थोडी भीती वाटलेली की कुठला प्राणी गेला की कुठला मनुष्य गेला. नंतर लक्षात आलं माकडाला बघितल्यावर की माकड जातं इथून. कालचे कपडे भिजवले होते ना मी, मिस्टरांचे शर्ट ते मी धुवून घेतलेले आहेत. आणि ते हे सगळं स्वच्छ करण्यापूर्वीच धुतले होते आणि आता ते वाळवायला टाकून देते की इकडे ऊन येतं ना मग तर मस्तच असं उन्हात छान वाळून जातात. त्यांना ना मी यासाठी नाही दाखवलं कारण की तिथे जागा तर कमीच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटलं असतं काय सारखे रोजच कपडे कपडे दाखवते, म्हणून मग मी ते दाखवण्याचं टाळलं. मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या तुमचे मनी प्लांट दाखवा. हा एकच मनी प्लांट मी 100 रुपयात विकत घेतला होता आणि त्यापासून इतके सारे मनी प्लांट मी तयार केलेले आहेत. मनी प्लॅन कसे तयार करायचे यावरतीही मी स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे, आणि जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच नेक्स्ट टाईम दाखवेल. महागड्या वस्तूंनी घर सजवण्यापेक्षा आहे ना हा मनी प्लॅन ही खूप सुंदर असा ऑप्शन आहे बरं मैत्रिणींनो. कारण की ना माझ्याकडे जोही येतो ना आधी मनी प्लॅनचा फॅन होतो. म्हणजे ते घरात इतकं प्रसन्न वाटतं. मी या बाजूला यासाठी सगळे एकत्र ठेवले, इकडे ऊन नाही येत आणि मग ना ते अगदी छान असे हिरवे राहतात. आता तर मी ना म्हणजे पुढच्या महिन्यात गावाला जाणार आहे, त्यावेळेस यांना पाणी कोण देईल याच्यासाठीच मला 1 महिन्याआधी म्हणजे पूर्वीपासूनच चिंता लागलेली आहे. पण काहीतरी मी त्याचं नक्कीच नियोजन करेल. आणि याला कसं जपायचं काहीच नाही करावं लागत, फक्त लहान मुलांसारखं त्याच्यावरती ना प्रेम करावं लागतं. कारण जशी आपली मुलं असतात ना तशीच ही इनडोअर आउटडोअर प्लांट्स असतात, त्यांना आपली भाषा नक्कीच कळत असते. 100 रुपयामध्ये इतके सारे तयार केले, अजूनही मी 3 ते 4 तयार करू शकते. ते खूप छान ग्रोथ झालेली आहे. नक्कीच आता मी 2-3 तयार करणार आहे, कारण की माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये त्यांनाही हवे आहेत आणि त्यांच्या मित्रालाही हवे आहेत. पण कटिंग करताना ना मला खूप त्रास होतो. मला नाही वाटत की त्यांना कापावं असं, म्हणून मग मी त्याची टाळाटाळ करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, आणि परत आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत.